नमस्कार. आपण लास्ट लेक्चरमध्ये एक पार्ट पाहिला, जो बोर्ड मार्क्सवरती काही एक्झाम्पल आपण पाहिले होते. आता या सेकंड पार्टमध्ये आपण बोर्ड मार्क्समधील पुढचे जे उदाहरणं आहेत, पुढचे जे प्रकार आहेत ते पाहणार आहोत. बघा, या ठिकाणी उदाहरण आहे 25 अधिक कंसामध्ये 8 वजा दुसऱ्या कंसामध्ये 24 भागिले 8 गुणिले 4 वजा 5 अधिक 12 कंस पूर्ण. याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. तर बघा, बोर्ड मार्क्सचा नियम काय सांगतो की आपल्याला अगोदर कंस सोडवायचा असतो. पण एक कंसामध्ये काय झालं की या ठिकाणी भागिले आहे, या ठिकाणी गुणिले आहे, वजा आहे, या ठिकाणी अधिक आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, अगोदर हा कंस सोडवायचा आहे. मग बघा, 25 अधिक कंसामध्ये 8 वजा या ठिकाणी 2 कंस आहे, तिथला आतमधला कंस आधी आपल्याला सोडवायचा असतो. मग बघा 24. आता या ठिकाणी 24 भागिले 8 याचं उत्तर काय येईल, तर 24 भागिले 8, 8 त्रिक 24, 3 आलं, गुणिले 4 वजा 5, म्हणजे आपण पहिला हा पार्ट सोडवलाय. त्यानंतर अधिक 12, पुढे 25 अधिक कंसामध्ये 8 वजा या कंसामध्ये 3 गुणिले 4 बरोबर किती येणार आहे, 12 वजा 5 अधिक 12 कंस पूर्ण. त्यानंतर 25 अधिक या कंसामध्ये 8 वजा, बघा 12 वजा 5 याचं उत्तर किती येतं, 7 अधिक हे 12. आता 25 अधिक कंसामध्ये 8 वजा 7 आणि 12 याचं उत्तर किती येतं, तर येतं 19. आता 25 अधिक या कंसामध्ये 19 मधून 8 गेले तर किती राहतात, 11. पण याला साइन कोणतं राहील, वजा, कारण मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे, या ठिकाणी वजा चिन्ह आहे. मग 25 अधिक वजा काय होतं, वजा 25 वजा 11 याचं उत्तर काय येईल आपल्या ठिकाणी, 14. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल तुम्ही सोडवायचे. कंसामध्ये 21 वजा दुसऱ्या कंसामध्ये 2 अधिक 15 भागिले 3 गुणिले 4 वजा 15 कंस पूर्ण भागिले 7 गुणिले 21 याचं उत्तर सोडवायचं, कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. त्यानंतर पुढचा भाग आहे की 15 अधिक 8 गुणिले 4 भागिले 2 आणि याच्यावरती एक बार आहे, एक आडवी रेषा आहे. त्यानंतर वजा 3 गुणिले 2. बघा, हे असं उदाहरण जर आलं तर आपल्याला सर्वात आधी जो डोक्यावरती बार दिलेला आहे तो बार सोडवायचा असतो. ती आडवी रेषेखाली जे आपले संख्या असतील, जे क्रिया असतील, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी काय असू द्या, ते तुम्हाला पहिले करायचं असतं. मग बघा या ठिकाणी काय होईल, 15 अधिक 8 गुणिले 4 भागिले 2 आहे. या ठिकाणी आधी काय होईल, गुणाकार होईल का भागाकार होईल, तर आधी भागाकार होईल. 4 भागिले 2 याचं उत्तर काय येणार आहे, 2. बघा 8 गुणिले या ठिकाणी काय आलं उत्तर पहिलं, 2. त्यानंतर वजा 3 गुणिले 2. आता बघा 15 अधिक 8 दुने 16. आता उत्तर आल्यानंतर बार जो आहे तो काय होईल, निघून जाईल. त्यानंतर वजा 3 गुणिले 2. आता बघा 3 दुने 6. आता हे 15 अधिक 16 वजा 6 याचं उत्तर किती येणार आहे, 10. आणि 15 अधिक 10 याचं उत्तर किती येणार आहे, 25. समजलंय का. आपल्याला अशा उदाहरणामध्ये लक्षात ठेवायचं, कधी पण डोक्यावरती जो बार आला म्हणजे आडवी रेषा आली तर तुम्हाला पहिलं ते सोडवायचं असतं. मग आपण ते सोडवले. या ठिकाणी 4 भागिले 2 याचं उत्तर किती आलं होतं, 2. आणि 8 गुणिले 2 किती आले आपले, 16. उत्तर आल्यानंतर तो बार निघून जातो. त्यानंतर 3 दुने 6, 16 6 गेले 10 राहिले, 15 आणि 10 किती झाले, 25. पुढचं एक्झाम्पल आहे ते तुम्ही सोडवायचे आणि उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. 18 वजा कंसामध्ये 5 वजा दुसऱ्या कंसामध्ये 6 अधिक 2 तिसऱ्या कंसामध्ये 7 वजा 8 वजा 5 डोक्यावरती बार आणि कंस सगळे पूर्ण. या ठिकाणी लक्षात घ्या, 8 वजा 5 या संख्येवरती बार आहे. याचं तुम्ही प्रॉपर लक्षात घेऊन उत्तर काढायचं आहे आणि मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढचं एक्झाम्पल आहे 145 गुणिले 7 भागिले 29 अधिक 112 गुणिले 5 भागिले 14 वजा 78 गुणिले 5 भागिले 13 छेद 3 गुणिले 3 अधिक 3 भागिले 3 गुणिले 6. या ठिकाणी अधिक चिन्ह आहे. हा, आता हे आपलं सोडवायचंय. बघा काय करायचं, या ठिकाणी 145 गुणिले 7 भागिले 29 अधिक 112 गुणिले 5 भागिले 14 वजा 78 गुणिले 5 भागिले 13. आणि छेदामध्ये आता इथं अधिक चिन्ह त्यामुळे इकडलं सेपरेट आपण सोडू शकतो. मग 3 गुणिले 3 हे किती होणार, 9. अधिक 3 भागिले 3 हे किती होणार, 1 गुणिले 6. आता बघा काय राहील इथं, 29 1 29, 29 5 145, 14 1 14, 14 8 112, 13 1 13, 13 सक 78.
मग 5 गुणिले 7 हे उत्तर किती? 7 35 अधिक 8 40 वजा 6 30. आता छेदामध्ये काय राहील? तर हे 9 अधिक 6 1 6. आता बघा 35 अधिक 40 हे किती होतात? 75 वजा 30 भागिले 9 6 किती झाले? 15. 75 मधून 30 गेले, किती राहिले? 45. आणि 45 भागिले 15 याचं उत्तर किती येईल? 3. समजलंय? आता पुढचं एक्झाम्पल तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचंय की 91 गुणिले 2 भागिले 7 वजा 15 गुणिले 4 भागिले 3 छेद 75 गुणिले 8 भागिले 15 वजा 17 गुणिले 2 याचं उत्तर काय येईल ते मला तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे. अशा प्रकारे हा बोर्ड मास संपलेला आहे. पेपरला बऱ्याचपैकी हा प्रश्न विचारतात. सोपे प्रश्न असतात, थोडे अवघड असतात. आपण सगळे प्रकारचे एक्झाम्पल या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला फॉलो करा. धन्यवाद.